नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारकर पाटील. आता माझ्या कपाशीला जवळपास 52 दिवस झालेले आहे आणि आता मी 30 दिवसा अगोदर म्हणजे लागवड केल्यानंतर जेव्हा माझ्या कपाशीला 30 दिवस झाले होते, त्यावेळेस मी पहिला डोस खताचा दिला होता. त्यामध्ये मी 10-20-20 युरिया आणि झाईम म्हणून एक हे दिलं होतं, खत दिलं होतं. तर ते पांढऱ्या मुळ्याची वगैरे वाढ होण्यासाठी झाईम अशा प्रकारचं दिलेलं होतं मित्रांनो. तर त्याच्यामुळे काय झालं का माझ्या पराठीची चांगली कपाशीची ग्रोथ झाली पहिल्या डोसमध्ये दिल्यामुळे. आणि आता मला दुसरा डोस द्यायचा आहे. तर दुसऱ्या डोसमध्ये आता मी आणलेला आहे 20-20-013 हे खत आणि 20-20-013 खतासोबत एम-ओ-पी सुद्धा आणलेलं आहे. आणि एम-ओ-पी म्हणजे चांगलं पोटॅश आहे एम-ओ-पीमध्ये. पुष्कळ शेतकऱ्यांना माहीत नाही एम-ओ-पी आणि पी-डी-एम मधला फरक. तर एम-ओ-पी हे जे बनवलेले आहे रासायनिक या तत्वांनी बनवलेले आहे आणि जे आपण पी-डी-एम म्हणतो, जे काळं असं दाणेदार खत असते, तर ते पी-डी-एममध्ये काय आहे, तर त्यामध्ये पोटॅशचं प्रमाण फार कमी आहे. 14.5% ते 15.4% असं प्रमाण आहे त्यामध्ये. तर ते नैसर्गिकरित्या ऊसाच्या मळीपासून आणि त्यामध्ये काही पोटॅश टाकल्या जाते आणि ते त्याचं प्रमाण फक्त 15.4 आहे. आणि आपण जे पोटॅश आणतो बारीकवालं भुरकेदार, तर त्याचं प्रमाण आहे, त्याच्यामध्ये प्रमाण आहे 60%. तर ते बेस्ट आहे, कारण आपल्याला आपल्या कपाशीला जेव्हा फळधारणा होईल, तर ते चांगलं फळ परिपक्व होईल. आणि आणि शेतकऱ्यांना हाच फरक माहीत नाही का एम-ओ-पी आणि पी-डी-एम काय आहे म्हणून. तर पी-डी-एम हे वापरू नये मित्रांनो. आपण जर 20-20-013 हे खत आणले असेल आणि त्यासोबत आपण एम-ओ-पीच वापरावे. एम-ओ-पी हे चांगलं आहे आणि चांगल्या प्रमाणात 60% त्याच्यात पोटॅश आहे. आणि हे जे पी-डी-एम आहे, तर हे पी-डी-एम आपल्याला जर द्यायचं असेल, आपण आणलं असेल, तर आपल्याला एका बॅगमध्ये काम भागणार नाही. तर आपल्याला एकरी 4 बॅग टाकावं लागेल पी-डी-एमच्या मित्रांनो. पुष्कळ शेतकऱ्यांना ही माहिती नाही आहे. दुकानदाराजवळ गेले का पोटॅश मागतात आणि दुकानदार पी-डी-एम पी-डी-एम खत देऊन देते आपल्याला पोटॅश म्हणून. पण त्यामध्ये प्रमाण किती आहे हे शेतकऱ्यांना माहीतच नाही. आणि खरोखरच एम-ओ-पी हे खत चांगलं आहे मित्रांनो. जर आपल्याला मार्केटला मिळालं नाही, तर थोडी वाट बघावी. पण दुसऱ्या डोसमध्ये जरूर एम-ओ-पी द्यावे. 20-20-013 खत आणले असेल तर. आणि असे 20-20, 10, 10-26-26 जर हे खत आणले असेल, त्यामध्ये leak असेल तर आपण एम-ओ-पी टाकू शकतो. नाही तर 10-26-26 सुद्धा द्यावे. म्हणून ज्या खतामध्ये पोटॅशचं प्रमाण नाही, त्यामध्ये तुम्हाला एम-ओ-पीच मिळून द्यावं लागेल. जसं डी-ए-पी खत द्यायचं आहे, तर त्यामध्ये पोटॅश नसते. तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही एम-ओ-पी टाकून देऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, माझी जर माहिती खरंच आपल्याला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा मित्रांनो. जय जवान, जय कृष्ण, जय जवान, जय किसान, जय रामकृष्ण.